मला अतिशय आनंद आहे की अतिशय सुंदर आधुनिक अशा या पुष्पलता डी.वाय. पाटील हॉस्पिटलच्या उद्घाटनाकरता विजयजींनी मला पाचारण केलं। आपल्याला कल्पना आहे की महाराष्ट्रामध्ये शिक्षणाच्या क्षेत्रामध्ये सुरुवातीच्या काळामध्ये मोठी क्रांती आणण्याचं काम हे ज्या लोकांनी केलं आणि विशेषतः उच्च शिक्षणामध्ये, वैद्यकीय शिक्षणामध्ये, तंत्र शिक्षणामध्ये मोठ्या प्रमाणात संधी उपलब्ध करून देण्याचं काम ज्या लोकांनी केलं त्याच्यामध्ये डॉक्टर डी.वाय. पाटील एक अत्यंत अग्रणी नाव आहे। मला अतिशय आनंद आहे की विजयजींनी हे हॉस्पिटल मातोश्री पुष्पलताताई यांच्या नावाने या ठिकाणी उभारलं, कारण त्यांची प्रेरणा, त्यांचे संस्कार हे निश्चितपणे या यशाच्या वाटचालीमध्ये अत्यंत महत्त्वपूर्ण ठरले आहेत। आणि मला असं वाटतं की त्यामुळेच जेव्हा आम्ही हॉस्पिटलची पाहणी केली, अतिशय स्टेट ऑफ आर्ट अशा प्रकारचं कन्स्ट्रक्शन आणि इक्विपमेंट्स, मेडिकल इक्विपमेंट्स देखील अतिशय आधुनिक अशा प्रकारचे आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात। खरं तर या परिसराकरता एक अतिशय वरदान ठरेल अशा प्रकारचं हॉस्पिटल त्यांनी या ठिकाणी तयार केलं आहे। आणि हे करत असताना त्याच्या मागची संकल्पना ही या सगळ्या MIDC आणि जवळपासच्या परिसरातील सामान्यातल्या सामान्य माणसाला क्वालिटी हेल्थकेअर कशी देता येईल आणि ती अफोर्डेबल हेल्थकेअर कशी देता येईल अशा प्रकारची संकल्पना त्यांनी मांडली आहे। मला आजही आठवतं, विजयजी मी सांगलीला गेलो तर एका ठिकाणी बॅनर घेऊन सगळी मुलं, आई वडील उभे, हातामध्ये पुष्पगुच्छ आणि त्याच्यावर लिहिलं होतं धन्यवाद मुख्यमंत्री काका। मी गेलो त्यांच्याकडे, त्यास त्यांनी मला ती फुलं दिली आणि त्यांच्या आई वडिलांनी डोळ्यात अश्रू आणून सांगितलं की तुम्ही होतात म्हणून आमची मुलं जगली। हे जे काही हार्टचं ऑपरेशन करायचं होतं हे करण्याची आमची ऐपत नव्हती। धन्यवाद जरी मला मिळाले तरी त्या धन्यवादाचे मुख्य श्रेयकरी हे विजय पाटीलच होते, कारण त्यांना आम्ही विनंती केली आणि त्यांनी त्या ठिकाणी ते काम केलं। आणि तेवढंच काम करून ते थांबले नाहीत, त्याच्यानंतर त्यांच्या हॉस्पिटलची आमचं एक प्रकारे अलिखित करारच झाला आणि त्यांनी तेव्हापासनं आमच्या मुख्यमंत्री सहायता निधी करता 70 बेड हे कायम आरक्षित ठेवले। आम्ही कोणालाही पाठवलं मुख्यमंत्री सहायता निधीच्या माध्यमातून, त्याला कुठलाही आजार असो, कुठलाही विकार असो, कुठलंही ऑपरेशन असो, ते करताना ते कधीच मागे पुढे पाहत नाहीत। आणि एवढंच नाही तर आपण जर साधारण हिशोब लावला तर आम्ही रेफर केलेले किमान 12 ते 15 हजार पेशंट्स हे विजय पाटील यांनी त्या ठिकाणी त्यांची ट्रीटमेंट केली आणि त्या गरिबांच्या चेहऱ्यावरचं समाधान यापेक्षा मोठी कार्याची पावती दुसरी कुठलीच असू शकत नाही। ती आम्हालाही मिळाली आणि त्यांनाही मिळाली। आपण किती मोठे आहोत हे इमारतींनी ठरत नाही, तर त्या इमारतीच्या माध्यमातून सामान्यातल्या सामान्य माणसाला आपण नेमकं काय देऊ शकतो याच्या आधारावर मोठेपण ठरतं। आणि मला असं वाटतं की डॉक्टर डी.वाय. पाटील साहेबांनी हा जो एक संस्कार दिला त्यातनं निश्चितपणे हेच मोठेपण मिळवण्याचा प्रयत्न या विविध विद्यापीठांच्या माध्यमातून, शैक्षणिक संकुलांच्या माध्यमातून, मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलच्या माध्यमातून ही सर्व मंडळी करतायत, म्हणून त्यांचं मी अतिशय मनापासून अभिनंदन करतो। नवी मुंबईचं डी.वाय. पाटील स्टेडियम हे विजयजी आपण तयार केलं, इतकं सुंदर, इतकं आधुनिक स्टेडियम आपण तयार केलं। खरं म्हणजे इतकं मोठं स्टेडियम कुठल्या शैक्षणिक संस्थेकरता लागत नाही, पण ते समाजाकरता तुम्ही तयार केलं। आज वर्ल्ड क्लास प्लेयर्स आपण त्या ठिकाणी तयार करू शकतो, वर्ल्ड क्लास इव्हेंट्स आपण त्या ठिकाणी घेऊ शकतो आणि म्हणून अशा प्रकारचं आपलं कार्य हे निश्चितपणे या ठिकाणी
चालत राहावं अशा प्रकारची मी आपल्याला शुभेच्छा देतो। आणि आपण ज्या ज्या वेळेस आम्हाला निमंत्रित कराल त्यावेळेस आम्ही हजर होऊ एवढंच आजच्या प्रसंगी सांगून आपल्याला शुभेच्छा देत मी माझे 2 शब्द संपवतो। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।